जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी रचलेला ग्रंथराज दासबोध याचा अभ्यास करताना आपण दशक 5व्या यातील आता 5व्या समासावरती आलेलो आहोत. आज आपण 2 समासांचं सार बघणार आहोत. बहुधा ज्ञान निरूपण आणि शुद्ध ज्ञान निरूपण. जसं मी सांगत आलेलो आहे की दासबोध हा सुरुवातीला वाचनाला जितका सोपा वाटतो की आहे, संसारातील उद्बोधक गोष्टी सांगितलेल्या आहेत, मूर्ख लक्षणांचा समास किंवा सद्विद्या निरूपण असेल किंवा भक्तीची लक्षणं असतील, ती वाचायला सोपी आहेत, पचवायला जरा सोपी आहेत. परंतु 5व्या दशकांपासून पुढे दासबोध एकदम पारमार्थिक उंची गाठतो. म्हणजे संसाराला उद्बोधक गोष्टी सांगून झाल्यानंतर आता परमार्थामध्ये आपल्याला उंची कशी गाठायची याचं जेव्हा ज्ञान सांगायला सुरुवात होते त्यावेळेला त्या गोष्टी समजून घ्यायला थोड्या कठीण असतात. पण हेच तर खरं मर्म आहे. म्हणून 5व्या दशकापासून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या अर्थाने मर्माच्या गोष्टी आहेत. आता आज जे आपण 2 समास बघणार आहोत, बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. एक ज्ञान जी आपल्या देहबुद्धीला चिकटलेलं असतं आणि देहबुद्धी सोडल्यानंतर ज्या ज्ञानाचा अनुभव घ्यायचा असतो त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. देहबुद्धीला कारण असं जे ज्ञान आहे ते बहुधा ज्ञान. बहुधा ज्ञान म्हणजे बहुविध अनंत प्रकारचं ज्ञान या जगामध्ये आपण आत्मसात करत असतो. परमेश्वराने निसर्गाने आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. आपण शाळेपासून शिकतो. मग त्याच्यामध्ये जिव्हा हे टेस्ट म्हणजे रसपान त्याचं काम करते की चव कशी आहे याचं ज्ञान जिभेने होतं. डोळे हे सगळं दृश्य पसारा पाहून त्याच्यातून ज्ञान अवलोकन करत असतात. कान हे जे काही आजूबाजूला चाललंय ते ऐकून त्याच्यातून ज्ञान ग्रहण करत असतात. त्वचा, आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करावा तर ती कडक आहे का, ती मऊ आहे का, ती खडबडीत आहे याचं ज्ञान त्या स्पर्शाने होत असतं. नाकाचं काम, जे काही आजूबाजूला आहे, मग तो चांगला सुवास आहे का तो गलिच्छ सुवास आहे, अशा अनेक गोष्टींचं ज्ञान या 5 ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला होत असतं. परंतु या सगळ्या ज्ञानेंद्रियांमधून जे आपण ज्ञान ग्रहण करतो ते जोपर्यंत देहबुद्धी मोठं करत आहे, देहबुद्धी याचा अर्थ माझ्या देहाला कम्फर्ट झोनमध्ये नेणं, माझ्या देहाचे चोचले पुरवण्यासाठीचं काम होणं, माझ्या देहाला शांत करणं, माझ्या देहाचं सांत्वन करण्यासाठी जोपर्यंत या विद्येचा उपयोग होत असतो ते बहुधा ज्ञान आहे. ते ज्ञान आम्हाला परमेश्वर परत पोहोचण्याचं मदत करत नाही. मग या ज्ञानाला सोडून जेव्हा देहबुद्धी पूर्णपणे गळून पडते, म्हणून जो समास समर्थांनी सांगितलेला आहे की ते ज्ञान वेगळं, ज्याला आपण शुद्ध ज्ञान असं म्हणतो. हे दोन्ही ज्ञान वेगळे आहेत. तुम्हाला अगदी अजून जरा खोलात जाऊन सांगू का, आपल्या ह्या जगामध्ये 2 अवस्था आहेत. एक आहे स्थूल आता आणि दुसरं आहे स्थिर, म्हणजे जे स्थूल नाही आहे. त्या स्थूलामध्ये पण 2 प्रकार आहेत. आपले स्थूलाचं ज्ञान हे बहुधा ज्ञानामध्ये जाते. मग स्थूलामध्ये 2 प्रकार कसे, एक आहे दृश्य स्थूल, दुसरा आहे अदृश्य स्थूल. स्थूल जे दृश्य आहे म्हणजे जे माझ्या आजूबाजूला सगळं दिसतंय परंतु जे नाशिवंत आहे ते दृश्य स्थूल. अदृश्य स्थूल म्हणजे जे माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये, जे कान माझे श्रवण करू शकत नाही, ज्याला आपण सायंटिफिकली इंग्लिशमध्ये इनटँजिबल असं म्हणतो. जे पाहू शकत नाही, जे आपण ऐकू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, परंतु मनाला ज्या गोष्टीची अनुभूती येत राहते. फॉर एक्झाम्पल, माझ्या मनात उठणाऱ्या वासना, इच्छा, आकांक्षा, क्रोध, लोभ या सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही, पण याची अनुभूती घेऊ शकतो आपण. मत्सर असेल, जेलसी असेल किंवा आनंद असेल, एखादी गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये उठणारे जे तरंग आहेत, मन तरंग,
याला मी अनुभवू शकतो, परंतु पाहू शकत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे बहुधा ज्ञान आहे, कारण ते फायनली देहबुद्धीला येऊन चिकटत असतं. ऐकायला थोडंसं कठीण आहे, पण इथूनच खरं तर पुढे मर्म आहे सगळं. मग मनुष्याचं काम, मनुष्य म्हणून हा देह जन्माला आल्यानंतर या पृथ्वी तलावरती कोणतं ज्ञान हस्तगत करणं हे माझं मुख्य कर्तव्य आहे, हा प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य निसर्गाने फक्त मानवाला दिलेलं आहे. बाकी कुत्रा, मांजर, इतर कोणतेही पशु, पक्षी, प्राणी, कीटक, कोणत्याही घटकामधील जीवाला मी का बाबा जन्म घेतला हा विचार करता येत नाही. जन्म घेतलाय, त्यांच्या बुद्धीची चौकट निसर्गाने लिमिटेड ठेवलेली आहे. त्या चौकटीमध्ये ते नांदतात, जगतात आणि मरतात. परंतु मनुष्य देह म्हणून जेव्हा जन्म घेतला तेव्हा निसर्गाने जी बौद्धिक पातळी दिलेली आहे मनुष्याला, ती बौद्धिक पातळी इतर प्राणी मात्रांपेक्षा अनंत पटीने वरची आहे, ज्याच्यामध्ये एक फिलॉसॉफीमध्ये कन्सेप्ट आहे अवेअरनेस ऑफ अवेअरनेस. म्हणजे आपण शुद्धीत आहोत याची शुद्ध मनुष्याला असते, ती दुसऱ्यांना नसते. की मी काय करतोय काय नाही हे जे कर्माचं स्वातंत्र्य आहे हे फक्त निसर्गाने मनुष्याला दिलेलं आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर इतर प्राणी पक्ष्यांमध्ये हा प्रश्न येऊ शकत नाही त्यांच्या बुद्धीमध्ये की मी का आलोय या जगात. असा कोणता दुसरा प्राणी चिंतनात मग्न दिसेल का? नाही दिसणार. परंतु मनुष्याला हे सामर्थ्य निसर्गाने दिलंय, तर आपण त्याचा विचार नको का करायला. मग समर्थ सांगतात की तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती ज्ञान हस्तगत करता. लाईफ इज ऑलवेज इन द लर्निंग फेज असं म्हणतात की आयुष्य हे नेहमी शिकण्यातच जात असतं. काही ना काहीतरी कुठून ना कुठून आपण शिकत असतो. परंतु हे सगळं ज्ञान जे आपण मिळवतो हे बहुधा ज्ञान आहे, म्हणजे देहबुद्धीच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपणामध्ये हेच सांगितलंय की कोणकोणत्या गोष्टींचं ज्ञान हे आत्मज्ञानात जाऊ शकत नाही, हे शुद्ध ज्ञानात जाऊ शकत नाही. याच्यामध्ये समर्थांनी आय थिंक सगळंच लिस्ट डाऊन केलेलं आहे. जसं समर्थ म्हणतात, जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ, ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म, म्हणून हा अनुक्रम सांगीजेल आता. मग समर्थ म्हणतात, आणि समर्थांनी किती गहन गोष्टी पण घेतलेल्या आहेत की तिथे जाऊन आम्हाला असं वाटतं की अरे हे ज्ञान आहे की काय जे खरं आहे, पण ते खरं ज्ञान नसतं. त्याच्याही पुढची पायरी. एवढा जन्म सोपा वाटतो का? आयुष्य, मनुष्य जन्म हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे. हे काही सिंपल नाही आहे. हे एक एक जसं कांद्याचा एक एक पापुद्रा काढून पुढे पुढे आपण जाऊ शकतो, तसं ह्या मनुष्य जन्माचं रहस्य हे एक एक पापुद्रा उलगडून बघण्यासारखं आहे. समर्थ म्हणतात, भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न, यासी ही म्हणीजेत ज्ञान परी ते ज्ञान नव्हे. ज्ञान नव्हे याचा अर्थ ते आत्मज्ञान नाही आहे. सुरुवातच समर्थांनी गूढविद्या जाणणारे अनेक जण असतात. मीही त्याचा थोडे अंशी अभ्यास केला. पूर्णत्वाला तो गेला नाही. हे कोविड पॅन्डेमिक आलं त्याच्यामुळे माझा तो अभ्यास बुडला. ते वर्ष बुडलं माझं. त्यामुळे तो पूर्णत्वाला गेला नाही. परंतु मी सुद्धा प्रयत्न केला. तसे या जगामध्ये अनेक विशारद आहेत जे ज्योतिष जाणतात, हस्तसामुद्रिक जाणतात, या ग्रहताऱ्यांचा अभ्यास जाणतात. अशा लोकांना समोरच्याच्या आयुष्यातील काही अंशी का होईना भूत आणि भविष्य सांगता येतात. आम्हाला ती व्यक्ती मोठी वाटायला लागते कारण आमच्यापेक्षा त्यांच्याकडे काहीतरी जास्त आहे. आम्हाला त्या व्यक्तींबद्दल नेहमीच आदर असतो की नाही, ज्यांच्याकडे माझ्यापेक्षा काहीतरी जास्त आहे. एक तर आदर असतो किंवा असूया असते. ज्याला माझ्यापेक्षा जास्त कळते त्या व्यक्तीबाबत माझ्या मनात दोनच भावना असतात. एक तर आदराची भावना असते किंवा असूयेची भावना असते, मत्सराची भावना असते. याच्या पलीकडे काही नसतं. परंतु जे भूत आणि भविष्य जाणतात त्यांनी सुद्धा परमज्ञान हस्तगत केलं असा अर्थ तिथे होत नाही. भूत भविष्य जाणलं म्हणजे त्या ज्योतिषाला किंवा त्या माणसाला वाटू शकेल की अरे मला बरंच काही कळलं, पण बरंच काही कळलेलं नाहीये. ते आत्मज्ञान नाहीये. ते ज्ञान परमेश्वर प्राप्ती करून देऊ शकत नाही. पुढे समर्थ म्हणतात,
बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन, हेही ज्ञान नव्हे. तुम्ही 5वा समाज जर पाहिलात 5व्या दशकाचा, तर त्या सगळ्या ओव्यांच्या शेवटी हे ज्ञान नव्हे असंच समर्थांनी म्हटलेलं आहे. सगळ्या ओव्यांच्या शेवटी हे ज्ञान नव्हे. याचा अर्थ तुम्ही या संसारामध्ये जे काही हस्तगत कराल, संगीतशास्त्र, संगीतामध्ये अशी ताकद आहे, संगीतशास्त्रामध्ये अशी ताकद आहे की आपल्याला मनाला शांत करण्याचं सामर्थ्यही त्याच्यात आहे, मनाला चलबिचल करण्याचं सामर्थ्यही त्याच्यामध्ये आहे. इतकी ताकद संगीतशास्त्रामध्ये. परंतु त्याच्यात पराकोटीची साधना ज्याने केलेली असेल त्याचं जन्ममरण चुकणार नाही ना. मूळ काय आहे, ज्ञानाचं मूळ कुठे आहे हे शोधणं महत्वाचं आहे. बाकी ही सगळी ज्ञान, समर्थ हेही म्हणतात, आधी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा, हे ज्ञान नव्हे. मनुष्य जन्माला आल्यानंतर पूर्वी गुरुकुलामध्ये 14 विद्या शिकवल्या जात असत. या जगामध्ये 14 विद्या 64 कलांनी भरलेले हे जग आहे. परंतु ते जरी एखाद्याने परिपूर्ण पचवलं, पारंगत झाला 14 विद्या 64 कलांमध्ये, तरी तिथे देहबुद्धी सुटू शकत नाही. देहबुद्धी म्हणजे देह वेगळा आणि मी वेगळा ही भावना या ज्ञानांमधून होऊ शकत नसते. आणि म्हणून हे परमज्ञान नव्हे, शुद्ध ज्ञान नव्हे. समर्थांनी अशी अनंत उदाहरणं दिली आहेत. तुम्ही काय काय शिकाल, तुमचं जसं तुम्ही करिअर निवडाल ते तुम्ही शिकता. ते शिकत शिकत वयाची 60 येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये काम करतो, बरोबर आहे की नाही. परंतु ते काम करत असताना, आणि हा जन्म आता सरते शेवटी आलेला आहे, 60 आली, 70 आली, आता देह कधी पडेल म्हणून 1-2 अशा व्यक्तींशी माझा परिचय झाला ज्यांनी माझ्याकडे प्रश्न उभा केला की आता आमची 75 आली आणि आता आम्हाला भीती वाटायला लागली की आता पुढे काय. हा प्रश्न तरुण वयात पडत नाही, कारण तेव्हा हे मनात विचार नसतात. 70-75 ओलांडली तरी सुद्धा हे विचार काही काहींच्याच मनात येतात. नाहीतर असेही मी काही माणसं बघितले ज्यांची 80-85 ओलांडली तरी सुद्धा देहबुद्धी इतकी जागृत असते की याच्यानंतर काय करायचंय हा विचार मनामध्ये तिळमात्रही शिवत नाही. परंतु 1-2 गृहस्थ मला असे भेटले ज्यांनी माझ्याकडे प्रश्न केला की आमची तर 75 आली, सगळं आयुष्य हे अशा कर्मांमध्ये घालवलं की आता आमच्या पुढे प्रश्न पडलाय की याच्यातून पुढे येणार काय, आणि आता आम्हाला भीती वाटते की आता पुढे मृत्यू आला आणि त्याच्यानंतर काय करायचं असतं, काय होतं. कारण ऐकलेलं भरपूर असतं, परंतु ते सगळं असं पांगलेलं ज्ञान असल्यामुळे त्याच्यातून नक्की काय घ्यायचंय हे आम्हाला कळत नाही. आपण जर 5वा समाज बघितला तर समर्थांनी सगळं सांगितलंय. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा, कोणतंच ज्ञान नाहीये. ज्ञान नाही म्हणजे शुद्ध ज्ञान नाहीये. ज्ञान नाहीये म्हणजे देहबुद्धी सुटून मी कोण हा प्रश्न जिथे उपस्थित होईल ते हे ज्ञान नव्हे. मग समर्थ अजून पुढे एका गूढ अर्थाचा उलगडा करतात. काही काहींना ज्ञान हस्तगत करताना, उपासना हस्तगत करताना, किंवा अनेक अशी मंडळी आहेत 30 वर्ष 40 वर्ष ज्यांना समाधी लावणं जमायला लागलेलं आहे, ज्यांना जपमाळ करणं जमायला लागलेलं आहे, ज्यांना परमेश्वरापर्यंत आपलं मन कसं लावावं हे जमायला लागलेलं आहे, अशा काही व्यक्तींमध्ये एक सिद्धी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये 6th सेन्स किंवा इन्स्टिंक्ट असं म्हणतो, अशी जागृत झालेली असते की ज्यांना पटकन समजतं की असं एक सेन्स असतो की काय होऊ शकतं. त्यासाठी फार प्रयत्न लागतात. परंतु अशा काही मंडळींचा समावेश पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेला आहे ज्यांनी आत्मज्ञान हस्तगत नाही केलं, परंतु ज्यांना अशी सिद्धी प्राप्त होते जे मनातलं ओळखू शकतात. दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे जे ओळखू शकतात, ही सुद्धा एक प्रकारे सिद्धी आहे. आत्मज्ञान हस्तगत करताना या सगळ्या सिद्धींचा अडसर बाजूला करायचा असतो.
त्या सिद्धींच्या मोहात जो अडकला तो आत्मज्ञानातून खाली घसरतो. याची 1-2 उदाहरणं तुम्हाला देतो. जो सिद्ध पुरुष आहे तो आपसुकच लोकांच्या मनातलं ओळखतो, परंतु जो लोकांच्या मनातलं ओळखतो तो सिद्ध पुरुष सद्गुरू झाला असं होत नसतं. मनातलं ओळखणे ही एक प्रकारची सिद्धी आहे. अष्टांग सिद्धी सांगितलेल्या आहेत. एक सिद्धी आहे मनातलं ओळखणे. 2 तुम्हाला सत्पुरुषांची उदाहरणं देतो. म्हणजे समर्थ जे म्हणतात, समर्थांनी एक ओवी म्हटली म्हणून मी हा विषय काढलाय. समर्थ म्हणतात, जाणावे दुसऱ्यांचे जीवीचे हे ज्ञान वाटेसाचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. ऐसे जाणे अंतरस्थिती तयासी परम ज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. दुसऱ्यांच्या मनातलं ओळखणारा हा गृहस्थ आहे असं म्हटलं की मी तिथे ऑटोमॅटिकली नतमस्तक होईन की नाही? अरे ह्याला तर माझ्या मनातलं कळतं, माझ्या मनात कोणते भाव चाललेत, कोणते विचार चाललेत हे याला कळतं, मग त्याचे पाय धरले जातात. परंतु त्या माणसाला आत्मप्रचिती आली आहे का? तो त्या पातळीपर्यंत पोहोचला असेल, परंतु ती पातळी ओलांडून अजून एक पायरी वर जायची असते. आत्मज्ञान सर्व सिद्धींना बाजूला सारलं. सहज सिद्धी ज्याला म्हणतात की नाही, सहज समाधी आणि सहज सिद्धी हे सर्व ज्ञानी पुरुषांना प्राप्त झालेलं असतं, परंतु ते त्या मोहात बळी पडत नाहीत. म्हणून कोणत्याही संतांनी आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद फळला की कोणत्याही संतांचं चरित्र बघा, त्याच्यामध्ये त्यांनी अधिकार स्वतःकडे घेतलेला नाही. हे माझे वचन नव्हे, ही तर रामरायाची वाणी आहे असं समर्थांनी सुद्धा पदोपदी म्हटलेलं आहे. अधिकार घेणे हे संतांचं कार्य नाही, कारण जे चमत्कार घडत असतात, जे मनातलं ओळखणं होत असतं, त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घ्यावं असं संतांना वाटत नाही, कारण ही त्याची कृपा असते. उद्या मला एखाद्याच्या मनातलं ओळखायला यायला लागलं याचा अर्थ अधिकार घेऊन मी फुगून गेलो तर मी परमेश्वरापासून दुरावेन. म्हणून समर्थ इथे याचाही उलगडा करतात की मनातलं ओळखता आलं, वेगवेगळे डोळे मिटल्यानंतर वेगवेगळे रंग, वेगवेगळे अनुभव यायला लागले मनाला, त्या सिद्धींची ती प्रचिती असते, परंतु ते आत्मज्ञान नव्हे. मनातलं ओळखतात म्हणजे सर्व प्राप्त झालं, हे चुकीचं आहे. समर्थांच्या सहवासात राहिलेल्या शिष्यांकडून असं इतरांना अनुभव कळायचे की अरे समर्थ तर दुसऱ्यांच्या मनातलं ओळखतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, सत्पुरुष सद्गुरू झाला की त्याला आपोआप दुसऱ्यांच्या मनातलं कळतं, त्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. परंतु ज्याला मनातलं ओळखता येतं अशी एखादीच सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती ही सद्गुरू होऊ शकत नसते, त्यासाठी आत्मज्ञान हस्तगत करावे लागतं. मग एके दिवशी समर्थ हे मनातलं ओळखतात म्हणे. काही काहींना परीक्षा घ्यायची फार हौस असते. या जगामध्ये ना अशा प्रकारचा एक ग्रुप असतो, असा एक गट असतो मानसिक स्थितीचा. एखादी मोठी गोष्ट दिसली की याची परीक्षा घ्यावी, मग आपण कोण आहोत हे ते बघत नाहीत, परंतु ही व्यक्ती मोठी आहे ना, मग आता आपण ह्याची परीक्षा घेऊया. तर असं समर्थांबाबत सुद्धा ग्रह करणारे काही मंडळी होती. त्यातले एक तप्त मुद्रांकित ब्राह्मण जे कोणाच्याही हातचं जेवत नसत, त्यांनी असं ठरवलं आपण समर्थांची परीक्षा बघू. म्हणून सज्जन गडी यायला निघाले ते गृहस्थ. वाटेत येता येता मुक्काम करत करत, पूर्वी प्रवास लांबचे करायचे तर मुक्काम करत जात असत. मुक्काम करत करत समर्थांच्या भेटीला सज्जनगडीला येण्याच्या काही मैल आधी तो गृहस्थ थांबला. कोणाच्याही हातचं जेवायचं नाही म्हणून शिधा वगैरे सगळं ते बरोबर घेऊन निघत असत. त्यांनी पातेलं ठेवलं शिजायला आणि स्नान संध्या करायला बसले. संतांना कर्मठपणा मुळीच आवडत नाही. देवाजवळ कर्मठपणा चालत नाही. तुमची देहबुद्धीची सुखदुःख दूर ठेवून परमेश्वराची आराधना करायची असते. त्या माणसाने जेव्हा भात गरम करायला ठेवला तेव्हा समर्थांच्याच इच्छेने तिथे एक कुत्रं आलं म्हणे आणि त्याने त्या भाताच्या तपेल्यामध्ये तोंड घातलं. या माणसाने बघितल्यानंतर सगळं टाकून उठलं आणि येऊन त्या कुत्र्याला हुडकावलं. आता पंचायत झाली. दुसऱ्या माणसांच्या हातचं जेवत नाही, इथे तर कुत्र्याचा स्पर्श झाला, म्हणजे दुसऱ्या जीवाचा स्पर्श झाला. आजूबाजूला कोणी आहे नाही पाहून घेतलं, दूर दूरपर्यंत कोणी नाही.
हळूच तपेल्यातला वरचा भात बाजूला सरकवला आणि आतला भात जेवून घेतला, कारण शेवटी पोट आहे हो. जिथे भूक येते ना तिथे माणूस सगळं विसरतो. हा जगाचा अनुभव आहे. जिथे पोटाचा प्रश्न आला ना, भूक लागलेली आहे, त्याचं सांत्वन कसं करायचं? जवळचा सगळा शिदा संपला आणि आता कुत्र्याने तोंड घातलेला भात खायचा कसा? तो टाकून द्यायचा झाला तर भुकेचं शमन कसं करायचं? भुकेचं शमन कसं करायचं असं हे या परिस्थितीतून जाणं सगळ्यांना जमत नाही. उपाशी राहू शकला असता जर त्याच्या तत्वाला तो पक्का असता गृहस्थ, पण समर्थांची इच्छा असते की नाही त्याप्रमाणे सगळं घडत असतं. त्या माणसाने भात खाऊन घेतला. दुसऱ्या दिवशी समर्थांच्या भेटीला आला. समर्थांना त्याच्या अहंकाराचं हरण करायचंच होतं. समर्थ म्हणाले, आलेला आहात, छानपैकी गड आपण पाहावा, काम चाललेलं पाहावं आणि अन्नशाळेमध्ये अन्न आपण सेवन करावं. तो ब्राह्मण म्हणाला, आम्ही तप्तमुद्रांकित ब्राह्मण, आम्ही दुसऱ्यांच्या हातचं पाणी पण पित नाही, तर तुमच्या आश्रमामध्ये जेवण दूरच. दैव नेतं पण कर्म कसं तुमच्या बुद्धीला मंदपणा आणतं ना, त्याचे उदाहरण आहे. प्रत्यक्ष अनादि अनंत काळाचा हंता असा जो परमात्मा समर्थांच्या रूपाने तिथे सज्जनगडी भेटलेला आहे, तो तुमच्याशी बोलतोय, हे केवढं भाग्य आहे. परंतु तरी सुद्धा आमचे कर्मगती आम्हाला बुद्धीला मंदपणा कशी आणते, ओळखता येत नाही. समर्थ ओळखता आले नाहीत. तो म्हणाला, आम्ही तप्तमुद्रांकित आहोत, आम्ही दुसऱ्यांच्या हातचं पाणीही घेत नाही, तर तुमच्या आश्रमातला तुमच्या अन्नशाळेतलं अन्न घेणं तर दूरच. आम्ही आमचं अन्न आणलेलं आहे, शिदा आम्ही पुन्हा घेतलेला आहे, तो आम्ही शिजवू आणि ते अन्न सेवन करू. ठीक आहे, समर्थ म्हणाले. त्यांना शिदा शिजवण्याची व्यवस्था करून दिली. सगळ्यांच्या बरोबर बाजूला ते ब्राह्मण बसले आणि समर्थ तुपाची वाटी घेऊन तूप सगळ्यांना वाढायला निघाले. याचा अर्थ समर्थ तूप वाढीत असत असा नाही. आम्हाला गैरसमज करून घ्यायची फार हौस असते. आम्ही गैरसमज करूनच घेतलेत आमच्या इतिहासामध्ये, आमच्या संतांच्या चरित्रामध्ये. त्यामुळे कोणी काही चांगलं सांगायला आलं की आम्हाला ते नको असतं. त्याचा अहंकार घालवण्यासाठी त्या दिवशी समर्थांनी तुपाची वाटी हातात घेतली. ते थेट त्या ब्राह्मणापाशी आले आणि तुपाची पळी त्याच्या भातावरती रीती केली. ते पाहिल्याबरोबर तो ब्राह्मण जो कडाडला आणि समर्थांना वाटेल ते बोलू लागला. समर्थ पटकन खाली बसले आणि रडायला लागले. म्हणे इतर आजूबाजूचे शिष्य त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना वाटलं की अरे समर्थांना त्याचं बोलणं लागलं की काय. खरं तर संतांना कोणाच्याही बोलण्याचा स्पर्श होत नसतो. ते सत्व रज तम सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात. सगळे षड्रिपूंवरती त्यांचं अधिपत्य असतं. तर समर्थांचं सांत्वन करायला शिष्य आले. म्हणे समर्थांचं सांत्वन करायला शिष्य आले आणि म्हणाले, समर्थ आपण काय श्रमी होता, आपण का त्या ब्राह्मणाचं बोलणं मनाला लावून घेता, तो आता आहे तो नंतर निघून जाईल. त्यावेळी समर्थ म्हणाले, मला वाईट या गोष्टीचं वाटते की आज कुत्र्यापेक्षाही मी अपवित्र झालो. हे वाक्य ऐकल्या क्षणी त्या समर्थमुखीचं हे वाक्य ऐकता क्षणी त्या माणसाच्या अंगावर थंड पाणी पडल्यासारखं झालं. तो गृहस्थ चपापला आणि त्याने समर्थांचे पाय धरले. म्हणाला, चुकलो, माफ करा. तुम्ही मनातलं ओळखता हे बघून तुमची परीक्षा घेण्यासाठी म्हणून मी आलो होतो, पण आपण माझ्या अहंकाराचं हरण केलं. कर्मठपणा एका पात्रतेपर्यंत योग्य, परंतु त्याच्यामुळे जर आपण दुसऱ्यांची मनं दुखावत असू, त्याच्यामुळे जर आपण दुसऱ्यांना त्रास देत असू, तर तो काय कामाचं. समर्थांनी त्याला योग्य तो उपदेश केला. तो गृहस्थ आनंदाने घरी गेला. असे अनेक अनुभव, वेळेचा मला बंधन असल्यामुळे मी अनेक अनुभव सांगत नाही, त्यातला एक सांगितलं. मनातलं ओळखतात म्हणजे तो सद्गुरू होत नाही. सद्गुरू हा ऑटोमॅटिकली मनातलं ओळखायला लागलेला असतो, कारण सर्व सिद्धी त्या सद्गुरू पुढे हात जोडून उभे राहिलेले असतात. ज्याला आत्मज्ञान झालं त्याच्या पुढे सर्व सिद्धी सर्व ज्ञान हे हात जोडून उभे असतात. आपल्या असं लक्षात येईल की काही संतांनी, म्हणजे माझ्या आईचंच उदाहरण देतो, सद्गुरू कलावती आई यांच्या प्रकाशनं जी आहेत त्याच्यामध्ये आईंनी काढलेली चित्र आहेत. आईंनी अनेक अशी कामं केलेली. तुम्हाला एक उदाहरण देतो मी की एकदा एका गृहस्थाला जो मंदिरामध्ये येत असे, हरी मंदिरामध्ये येत असे, त्याला एक बांधकाम चाललेलं हरी मंदिराचं, ते कसं असावं याचा नकाशा आईंनी काढून दिला आणि सांगितलं की या मोजपट्टीप्रमाणे तू तुझ्या पद्धतीने आता त्याची ब्लू प्रिंट बनव आणि घेऊन ये. जेव्हा तो साध्या पाटीवरती काढलेला नकाशा
तो आर्किटेक्ट घरी घेऊन गेला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की जे मेजरमेंट्स घेतलेले आहेत ते जॉमेट्रिकली इतके परफेक्ट आहेत की आईंनी फक्त एक साधी पट्टी पेन्सिल घेऊन त्याच्यावरती तो नकाशा बनवलेला, पण जॉमेट्रिकली तो इतका परफेक्ट होता. तो नकाशा ब्ल्यू प्रिंटमध्ये घेऊन, तो पेपर घेऊन तो आर्किटेक्ट आईंकडे आला. आईंनी पुन्हा त्याच्यामध्ये त्याला इथे कशा कशा सुधारणा हव्यात आणि कशात चुका झालेल्या आहेत हे दाखवून दिलं. तो गृहस्थ आर्किटेक्टचं ऑफिशियल सर्टिफिकेशन कोर्स करून बसलेला आहे. आणि जेव्हा आईंना तो मोठेपणा द्यायला गेला तेव्हा आई म्हणाला, अरे मी तर फक्त 4थी इयत्ता शिकलेली आहे. आपल्याला अर्थ लक्षात येतोय का? आत्मज्ञान झालं की बाकी सगळ्या विद्या, कला, सिद्धी या हात जोडून तुमच्या समोर उभ्या असतात. त्या सगळ्यांवरती तुमचं अधिराज्य असतं. म्हणून आत्मज्ञान होणं हे सोपं आहे का? नाही. आम्ही बाकीच्या विद्यांमध्ये गुरफटून त्याच्यामध्ये एका विद्येमध्ये आपलं आयुष्य जातं त्याच्यामध्ये मास्टरी करण्यात, आणि मग शेवटी आपल्याला असं वाटतं, अरे मी मास्टर याच्यामधला. आपण कोण आहोत? आणि ती विद्या आपल्याला मृत्यूनंतर साथ देणार आहे का? तो देह पडला की विद्या संपली, तिथे शून्य. बघा, विचार करण्यासारखं आहे. गहन किती आहे. आपण एवढा विचार करतो का? नाही करत. माझ्या मृत्यूनंतर, हा देह पडल्यानंतर माझ्या बरोबर काय येणार आहे हा विचार कधीतरी स्मशान वैराग्यानुसार आपल्या मनात येऊन जातो, परंतु तो किती काळ टिकतो? पुन्हा संसार दिसला की आम्ही त्याच्यामध्ये रममाण होतो. त्याच्यापैकी एका विद्येमध्ये आपण निपुण होत असतो आयुष्यभरामध्ये, आणि त्याच्यातच आपलं आयुष्य व्यतीत करतो. समर्थ म्हणतात, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्या ज्ञानाने देहबुद्धी पूर्णपणे सुटते आणि आत्मज्ञानाची प्रचिती येते, ज्या ज्ञानाने हा देह, हा जो दिसतोय, हा देह आणि मी हे वेगळे आहेत. बघा, समजायला जरा कठीण आहे. मी तुमच्या समोर बोलतोय म्हणजे हा देह बोलतोय तुमच्या समोर, परंतु हा देह कोणामुळे बोलतोय? ही जी चेतना आहे की नाही अंतरंगामध्ये, ही वेगळी आहे या देहापासून. या देहाची कर्म देहाला, देहाची सुखदुःख देहाला. आत्मा जो असतो आतमध्ये, जो चैतन्य रूपाने परिपूर्ण या शरीरभर फिरतोय. आता मला सांगा, मी तुमच्या समोर बोलतोय, सद्सद विवेक बुद्धी जागी ठेवून बोलतोय, काय बोलावं काय बोलू नये हे माझ्या बुद्धीला कळतंय. ही प्रेरणा कुठून मिळते? जसं रिमोट कंट्रोल मध्ये सेल घातल्याशिवाय रिमोट काम करू शकत नाही, तसं या देहामध्ये ते सेल म्हणजे तो आत्मरूपी चैतन्य ते आहे. म्हणून मी आज तुमच्या समोर बसून बोलू शकतोय, उठू शकतो, चालू शकतो, खाऊ शकतो, खाल्लेलं पचवू शकतो. एवढा विचार आम्ही केलाय का हो कधी? सायन्स करणाऱ्यांनी हा विचार करावा की मनुष्य एवढं सगळं बनवू शकतो का? क्लोनिंग आज सायन्सने एवढं डेव्हलप केलंय. ज्ञान 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 म्हणजे कुठपर्यंत आलोय आपण? क्लोनिंग म्हणजे एक नरपेशी, एक मादी पेशी, फिमेल मेल, 2 सेल एकत्र करून आपण एक जीव बनवू शकतो शरीराच्या बाहेर. सायन्स आज एवढं डेव्हलप आहे. पण माझा प्रश्न हा आहे की सायन्स एवढं जर का अभिमानाने ग्रस्त होऊन बोलत असेल की आम्ही एवढी प्रगती केली, आम्ही तेवढी प्रगती केली, तुम्ही सेल बनवू शकता का? पेशी बनवू शकता का? मनुष्य पेशी बनवू शकता का? नाही बनवू शकत, नाही बनवू शकत. डोळा आज वैद्यकीय इतकी प्रगत झालेली आहे की आय स्पेशलिस्ट त्या डोळ्यावरती काय काय एक्सपेरिमेंट करू शकतात. पण डोळा बनवू शकता का? डोळा बनवू शकता. त्या डोळ्यामागच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी बनवू शकता का? नाही बनवू शकत. ज्ञान हे इथपर्यंत लिमिटेड आहे. निसर्गाने त्याच्या पुढे जाण्याचा अधिकार मनुष्याला दिलेला नाही, परंतु आम्ही एवढूसं मिळाल्यावरती इतकी फुशारकी मारतो की आम्हाला वाटतं आम्हीच सर्व काही. देव मानत नाही आम्ही, आणि आम्हाला कळलं सगळं. काय अजून कळायचं? या सूर्यमालेमध्ये एवढीशी टिचकुशी पृथ्वी आहे. सूर्याच्या आकारापुढे पृथ्वी म्हणजे नगण्य आहे. त्या नगण्य पृथ्वीमध्ये या अवाढव्य पृथ्वी वाटते आम्हाला, म्हणजे आम्ही त्या एवढूशा पृथ्वीमध्ये केवढूसे जीव असू. मी तुम्हाला कल्पना देतो, हे ब्रह्मांड म्हणजे ही पूर्ण खोली जर पकडली तर या खोलीमध्ये फिरणारी एक मुंगी म्हणजे सूर्यमाला आहे, हे लक्षात घ्या.
आणि या सूर्यमालेमध्ये, त्या मुंगी एवढ्या दिसणाऱ्या सूर्यमालेमध्ये एक पृथ्वी आहे, म्हणजे ती किती सूक्ष्म आहे. आणि त्याच्यात असलेला हा साधासा जीव, हा म्हणतो देव नाही, कोणी नाही. अरे काय समजलं आयुष्यामध्ये. म्हणून शुद्ध ज्ञान आम्हाला हे विचार करायला लावतं की मनुष्य म्हणून हा जन्म मी घेतला, जन्माला आलो, आता करायचंय काय मला. साधन समर्थ आणि सर्व संतांनी हेच सांगितलंय की तुम्हाला कर्म मार्ग दिलाय, प्रपंच दिलाय, तर तुम्ही करा ना, याला काहीच ना नाहीये कोणाचीच. स्वतः संतांनी सुद्धा प्रपंच केलेले आहेत. तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, प्रपंच केलेले आहेत. प्रपंच सोडा असं कोणत्याही संतांचं सांगणं नाही, परंतु प्रपंच करताना परमार्थ पूर्णपणे टाकून द्यावा, हे विहित नव्हे, हे समर्थांनी सांगितलेलंच आहे. सुरुवातीला परमार्थाचा थोडा थोडा अभ्यास करताना हा रेशो नंतर उलटा झाला पाहिजे. प्रपंच थोडासा आणि परमार्थ मोठा झाला पाहिजे. परंतु जसं वय वाढतं तसं शेवटी प्रपंचच आमच्यासाठी मोठा असतो. लहान असताना आम्हाला आमचं विश्व बालपणीचं मोठं असतं, तेव्हा काही एवढं ज्ञान हस्तगत करण्याचं सामर्थ्य नसतं. चिंता करीतो विश्वासी असं समर्थांनीच म्हणावं, ते येरा गबळाचं काम नाही आहे ते. तर लहानपणी आमचं विश्व लहान असतं, त्याच्यातच आम्ही रममाण होतो, तेच आम्हाला विश्व वाटत असतं. जसे आम्ही तरुण अवस्थेमध्ये येतो तसं आम्हाला कळायला लागतं की काय जग आहे. जसे आम्ही नोकरी करायला लागतो, लग्न करून संसार आमचे मोठे होतात, तसं आम्हाला कळायला लागतं की अरे जेवढं मला कळलं त्याच्यापेक्षा बरंच काही मोठं आहे विश्व, कळायचं बाकी आहे. परंतु जर का म्हातारपण आल्यानंतर सुद्धा माझी मुलं, माझी नातवंड, माझं घर, अरे इस्टेटीवरनं भांडतात, मला कधी कधी ना हसायला येतं. म्हणजे मी ना तुमच्यासमोर आज माझे अगदी मनमोकळे विचार मांडतोय, जे मला पाहायला मिळतं, जे मला ऐकायला मिळतं. तुमच्या वयाची 80-90 आलेली आहे तरी सुद्धा माझ्या घराचा अजून एवढा भाग थरथरत का होईना पण सांगतात माझी जमीन आहे, ती देणार नाही मी आहे तोपर्यंत. अरे काय, कुठे घेऊन जाणार हा एवढा अभिमान, आणि कुठे घेऊन जाणार ते सगळं. विचार केला तर गहन आहे. विचार केला तर माणसाला फक्त त्या तिरडीवरची जागा पुरते देह पडल्यानंतर. तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शुद्ध ज्ञान त्याशिवाय कळणार नाही, जोपर्यंत मला उपरती होत नाही की जे मी मिळवतोय ते सगळं फोल आहे, ते मिळवायचं आहे. कारण निसर्गानेच तुम्हाला काही साधन मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी जे दिलेलं आहे ते तुम्ही करा, त्याला नाही म्हटलेलं नाहीये कोणी. परंतु ते ध्येय नाहीये हे ज्याला कळलं त्याला उपरती होते की अरे हे ध्येय नाहीये, हे अंतिम ध्येय नाहीये. मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय वेगळं आहे. इतर पशु पक्षी प्राणी त्यांना त्यांचं ध्येय कळत नाही, त्यांना बुद्धीची लिमिटेशन आहे. मला सकाळी उठायचंय, सिंह वाघ जर असेल कोणी तर शिकार करायची भूक लागली की त्या वाघाचं सिंहाचं पोट भरलेलं असेल तर तो समोरून हरिण गेलं तरी त्याच्या मागे धावणार नाही. त्यांच्या बुद्धीची चौकट तेवढी ठरलेली आहे. मला फ्रीजमध्ये अन्न सेव्ह करून ठेवलं पाहिजे, उद्या मिळेल नाही मिळेल ही जाणीव त्यांच्या ठिकाणी नसते. पोट भरले, काम झाले. बुद्धीची चेतना तेवढीच आहे. म्हणून मी वाघ सिंह म्हणून जन्म घेतला, आता पुढे काय असे चिंतनात मग्न इतर प्राणी दिसणार नाहीत आपल्याला, कारण निसर्गाने त्यांना तेवढं सामर्थ्य दिलेलं नाहीये. ते जर आम्हाला दिलंय तर आम्ही त्यांच्यापेक्षा काही वेगळं करायला नको का? आम्ही सुद्धा फक्त खाणं पिणं निद्रा घेणं आणि काम करणं एवढंच करायचं आयुष्यभर? त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे की नाही? आणि समर्थ म्हणतात हा डिफरन्स जेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल आणि जेव्हा तुम्हाला उपरती होईल तेव्हा तुम्हाला समजेल शुद्ध ज्ञान काय असतं. देहबुद्धी वेगळी होणे, मी देह नव्हेसा झालो ऐसे उपजणे निवणे. रोड मोठा वृद्ध तरुण काहीच मी नाही, हे जेव्हा मला कळेल ना तिथे उपरती असते. उपरती झाली की शुद्ध ज्ञानाची सुरुवात होते. तोपर्यंत काही मिळत नाही. असाच जन्म जातो. आला आला जन्मासी आला, केला केला व्याप सर्वही केला. अंबानी असेल का कोणी, केला व्याप सर्वही केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. शेवटी व्यर्थ गेला. तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे संतती संपत्ती जन्म मरणाच्या सगळ्या वेळा ठरवून आलेलो आहोत आपण. याच्यात यत्किंचितही बदल होणार नाही. असे असताना जितके श्वास शिल्लक आहेत त्याच्यात मी काय केले पाहिजे काय नाही याचा सारासार विचार करायला नको का? श्वास किती शिल्लक आहेत मला माहिती नाही,
मला माहिती आहे का? मी असं ठामपणे म्हणू शकतो का 75 आली की बघू? अरे 75 दिसणार आहे का तुला? हा विचार केलाय का? आम्ही बेसावधपणे धरून चालतो की अरे अजून 20 वर्ष. अरे 20 वर्षांनी बघू म्हणजे 20 वर्ष काय छोटी वेळ आहे का? त्याच्यात किती बदल होतील, मी असेन नसेन. म्हणून शुद्ध ज्ञानामध्ये समर्थ सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपणासी आपण पहावे म्हणजे हा देह पाहावा आरशात म्हणजे नव्हे. या आरशात दिसणाऱ्या देहाच्या मागे जे चैतन्य मात्र भरू नये, जेणेकरून मला कळतं काय करावं काय करू नये, त्या चैतन्याला पाहण्याचं काम आहे. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार. उल्लेख परे हो न पर, या नाव ज्ञान. जेथे तर्क सुद्धा चालत नाही, तर्क वितर्क सगळेच दूर राहतात, जिथे सगळं मावळतं तिथे आत्मज्ञानाचा उगम आहे. हे सोपं नाही. हे ऐकायलाही सोपं नाहीये. पचायला तर अजूनच कठीण आहे, ऐकायलाही सोपं नाही. ऐकायला गोड वाटत असेल पण ते तेवढ्या पुरतं. मनन होऊ शकतं का याचं मला सांगा? स्मरण राहू शकतं संसारात असताना? पुढे समर्थ म्हणतात, महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलला, तेथेची तो विचारची केला पाहिजे साधके. साधक जरी झाला, पुढच्या 4 अवस्था आहेत 4 समासांमध्ये, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. साधक जरी झाला तरी तिथे मोक्षाचा विचार जर नसेल तर त्या साधकाला काही अर्थ उरत नाही. मग समर्थ म्हणतात, हे सगळं जे आहे, जेथून हे सर्व प्रकटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. जिथून सगळं प्रकट होते आणि जिथे सगळं मावळते, या 2 टोकांच्या मध्ये जी आत्मज्ञानाची दोरी आहे ती ज्याने हस्तगत केली म्हणजे भ्रांती फिटते. भ्रांती कसली? हेच की मला पुढे काय होईल हे माहिती नाहीये, हीच भ्रांती. माझ्या मृत्यूनंतर काय होतं हे मला माहिती नाहीये, हीच भ्रांती. मुळात आत्मज्ञान म्हणजे जन्म मरण चुकवणं. हे ऐकायला किती किती सोपं आहे पण ते किती कठीण आहे लक्षात घ्या. कोट्यांमधून एखादाच येतो ज्याला हे समजतं की अरे मला हे जन्म मरण फेरा चुकवला पाहिजे. त्यासाठी भगवद्गीतेमध्ये कर्ममार्ग काय सांगितलंय, ज्ञानकर्म संन्यास काय सांगितलंय, हे पचवण्याचं सामर्थ्य कोट्यांमध्ये कोणामध्ये तरी असतं. आता मी जर म्हणेन की कोट्यांमध्ये असतं म्हणजे जाऊ दे चला नंतर बघू, असं नाही. आत्ता सुरुवात केली पहिल्या इयत्तेपासून तर कधीतरी 10वी येईल. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मीही काही वेगळा नाही. मी इथे बसून हे सांगतोय म्हणजे मी काही फार मोठ्या पदाला नाही पोचलोय. मी हा विचार केला पाहिजे आणि माझ्या बरोबर हे ऐकणाऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. हा फक्त हे व्हिडिओ सांगण्यामागचा माझा उद्देश असतो. म्हणून ह्याला मी मनोगत असं म्हणतो. हे मनोगत आहे माझं. पुढे समर्थ म्हणतात आणि मग सद्गुरूलाच पुन्हा सामर्थ्य देतात. समर्थ म्हणतात, जे नेणवे पुराणी, जेथे सिणल्या वेदवाणी, तेची आता येची क्षणी बोधिन गुरुकृपे. सद्गुरू का असतात? मी सद्गुरू का करावे? या सगळ्या प्रश्नांचा गोंधळ माझ्या मनातून जावा आणि ते गुरुरूपी बोधवाक्य माझ्या मनामध्ये मी मनन करावं. म्हणून हे सगळं समर्थ सांगतात आणि शेवटी मोठेपणा सद्गुरूंना देतात. समर्थ सुद्धा मोठेपणा स्वतःकडे घेत नाहीत. समर्थ म्हणतात, हे सगळं जे मला कळालंय ते आता गुरुकृपेने जे मला कळालंय ते मी तुम्हाला सांगेन. अरे गहनाचेही गहन, ते तू जाण सद्गुरु वचन. सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, असं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं ना. ते का? त्यांच्यामुळेच समाधान मिळणार आहे, अन्यथा समाधान मिळणार नाही. अनन्य शरणागती असल्याशिवाय सद्गुरु ज्ञानाच्या गोष्टी करत नाहीत. आमची अनन्य शरणागती तेथे पाहिजे, तरच सद्गुरूंच्या कृपेने आपला उद्देश सफल होतो. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना, उपरती. आणि म्हणून ह्या शुद्ध ज्ञान मिळवण्याच्या आधी आम्हाला 4 अवस्था पार पाडाव्या लागतात. त्यापैकी आम्ही आता बद्धावस्थेत होतो. कारण काय करायचंय काय नाही हा विचार अजून आमच्या मनात स्फुरत नाही. म्हणून याच्या नंतरचा समाज समर्थांना समजावून सांगावा लागतो, बद्धावस्था. मग कोणाला तरी उपरती होते आणि एखादा प्रश्न पडतो की अरे हे जे मी सगळं करतोय याचा शेवट काय? हा देह पडल्याबरोबर जर सगळंच तिथे थिजून जातंय तर हा देह पडल्यानंतर पुढे काय? पुढचा प्रवास काय?
याला सायन्स उत्तर देऊ शकत नाही, कारण सायन्स देहाच्या पुढे काय आहे इथे जाऊच शकत नाही, कारण जे दिसतच नाही त्याच्यावर सायन्स काम कसं करणार. म्हणून ही उपरती होणं हे मुमुक्षुचं लक्षण आहे, की मला ते ज्ञान हवंय, ते ज्ञान हवंय जे ह्या सगळ्यांच्या पलीकडचं आहे, या देहाच्या पलीकडचं आहे. त्याला शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान समर्थ म्हणतात. मुमुक्षु झाला आणि सद्गुरू लाभला, म्हणून इथे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि सद्गुरू लाभला की साधकावस्था प्राप्त होते, आणि या साधकेवस्थेमार्फत पुढे सद्गुरु कृपा झाली. आपण सत्शिष्य, म्हणून सत्शिष्य लक्षण आहे ना, शिष्य लक्षण, की गुरुबोध करतात म्हणजे सिद्धावस्था. फार कठीण आहे. किती वर्ष जातील असं विचाराल तर मी तर म्हणेन किती जन्म जातील हेही आम्हाला माहिती नाही. या कर्मानुसार हा जन्म चालू आहे, पुढचा जन्म कदाचित थोडा वरचा किंवा खालचा माहिती नाही. माझा शेवट कसा आहे कर्मानुसार, आणि मी कर्म कसं करतोय त्यानुसार. लक्षात येतंय आपल्या, हे सगळं गहन आहे. म्हणून शुद्ध ज्ञानाचा शेवट करताना सुद्धा समर्थ म्हणतात, जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून विषय मनामध्ये उत्पन्न होतात. मन जेव्हा काही नवीन दिसतं मार्केटमध्ये, आपल्या मनात सहज विचार येतो ना, हे आपल्याकडे पाहिजे. शेजाऱ्यांनी काही घेतलं की आपल्या मनात येतं ना, यांच्यापेक्षा भारी घेऊया. असे साधे साधे विचार जे येतात ना, या साध्या साध्या विचारांपासून सुद्धा जो विरक्त, त्याला उपरती होते की हे हरकत नाही, आपण हा विचार करायला हरकत नाही. जे काही वय असेल तुमचं, तरुण असाल तर उत्तम, म्हणून तर या चॅनलचं नाव मराठी युवा आहे ना. तरुण मन तरुण पाहिजेच, परंतु जर तुम्ही शरीरानेही तरुण असाल तर ह्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी योग्य वय की मी शिकतोय, मी ज्ञान ग्रहण करतोय, मी नोकरी करेन, गलेलठ्ठ पगार मिळवेन, पण सरते शेवटी जाऊन करायचंय काय या सगळ्याचं. याच्या पलीकडे काहीतरी आहे जे अजून मला कळलेलं नाहीये. हा विचार जेव्हा मनात येईल तेव्हा ते शुद्ध ज्ञानाची सुरुवात होईल. सद्गुरू लाभणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच सद्गुरू लाभणं. आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या मनामध्ये जर का परिपूर्ण भावना असेल ना चांगलं काम करण्याची, आणि सद्गुरू जर आपल्याला लाभलेले असतील ना, तर सद्गुरू तुमच्या त्या कामामध्ये येणाऱ्या व्यत्ययांना बाजूला ठेवतात. मी तुम्हाला माझं आत्ताचं या व्हिडिओचं उदाहरण देऊ. सत्कर्म करण्यासाठी सद्गुरू कसं सहाय्य करतात. इथे आमच्या घराच्या बाहेर एक काम चालू आहे, JCB आहे आणि पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे. त्याचा धाड धाड आवाज मी हा व्हिडिओ सुरू केला त्यावेळेला तुम्हाला कदाचित आला असेल, जाणवला असेल. तर व्हिडिओ चालू केल्यानंतर मी फक्त सद्गुरूंची, माझ्या ज्या कलावती आई आहेत, मी फक्त माऊलींना विनंती केली, हा व्हिडिओ पार पडेपर्यंत हे काम थोड्या वेळासाठी बंद ठेवा. सत्कर्माला सद्गुरूंची जोड असतेस. तू काहीतरी चांगलं करतोयस ना, मग सद्गुरू त्याच्यामध्ये विघ्न येऊ देत नाहीत. तो आवाज आता माझा व्हिडिओ संपत आला तोपर्यंत बंद आहे. अचानक या गोष्टी शक्य होतात का मला सांगा. आपण कर्म करताना हा विचार केला पाहिजे की माझं सत्कर्म मोठेपणा घ्यायचा नाहीये, सद्गुरूंच्या कृपेने हे कार्य पार पडतंय. हा जेव्हा विचार माझ्या मनात असेल तेव्हा त्या कर्माच्या फळाची अपेक्षाही मी ठेवत नाही. गीता, भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलंय ना, कर्मण्येवाधिकार असते. हे माझं नाही, सद्गुरूंची इच्छा आहे की माझ्याकडनं हे व्हावं, म्हणून हे घडतंय, अन्यथा हे घडू शकत नाही. म्हणून आता या दोन गोष्टींचा विचार करून की बहुधा ज्ञान म्हणजे जे आपण मिळवतो आहोत आणि शुद्ध ज्ञान हे त्याच्यापेक्षा पलीकडे आहे, त्याची उपरती मला व्हावी, याचा विचार आपण इथे केला पाहिजे. आणि आपण आता हा विचार करून याचं मनन जितकं करता येईल तेवढं करून इथे विरामूया. जय जय रघुवीर समर्थ.